ए माझ्या बाबांनी विचारलंय या क्लासची फी काय ते विचारून ये, म्हणजे मग ठरवू तुला क्लासला पाठवायचं की नाही. अरे वेडायस का, फीचं नाव देखील काढू नकोस त्याच्या समोर. मी त्या दिवशी विचारलं तर मलाच ओरडला. तेरे बाप के पास ज्यादा पैसा है क्या असं म्हणाला. ज्यांना क्लासेसच्या फीस परवडत नाही ना त्यांच्यासाठी बंटी फुकट क्लासेस चालवतो. काय म्हणतेस, मी जर घरी सांगितलं ना तर कोणाला विश्वासच बसणार नाही. हा बच्चा कंपनी, चला आपापली होमवर्कची पुस्तकं काढा. बंटी दादा, ही माझी मैत्रीण मिनल गायकवाड. हॅलो. माझ्या समोरच्या झोपडपट्टीत राहते. तिला पण आजपासून क्लास जॉईन करायची इच्छा आहे. ठीक आहे, कर की. अजून कोण नवीन? सचिन गोडबोले. हा, मागच्या परीक्षेचं प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड आणलंयस? नाही, मला माहिती नव्हतं. माहिती नव्हतं की दाखवायचं नव्हतं? काय रे, मागच्या परीक्षेत गणितात किती मार्क मिळाले? अरे घाबरतोयस काय? नापास झाला असशील तर सांगून टाक मी नापास झालोय म्हणून. अजिबात घाबरायचं नाही. हे बघा बच्चा कंपनी, आज हा सचिन गोडबोले आपल्याला गणितात मार्क्स किती पडले ते सांगायला घाबरतोय. आज सचिन गोडबोले पुढच्या परीक्षेत मी वर्गात पहिला आलो असं सांगणार आहे. काय आहे कबूल? हो, पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. रात्रंदिवस अभ्यास करायला लागेल. चालेल? चला कंपनी, आता काढा पुस्तकं काढा. हा बघूया काय लिहिलंयस. गुड. कमाडिया, खरं तर आपल्याला आता हळूहळू आराम करायला पाहिजे. यस, बस झाला हो, बस झाला. सकाळ संध्याकाळ रात्र मध्यरात्र धंदा धंदा, बस बस झाला, बस झाला. मस्तपैकी लांब असं कुठेतरी छान आराम करायला जायचं. हो, आणि त्याने बोलवलं की परत यायचं लगेच. तिथे काय हो, प्रत्येकालाच जायला पाहिजे. आणि तिकडे जायला तयारी करायला कधी कधी वेळ पण मिळत नाही. मी जाऊन आलो ना एकदा जवळपास. कुठं? मग मला आपलं एवढंच म्हणायचं होतं की एखादा फार्म हाऊस जवळपास. अच्छा. म्हटलं तर आपल्याला ताबडतोब मुंबईला येता आलं पाहिजे. तसं आपण आपले निवृत्त आहेत. हा, मला आवडली तुमची ही आयडिया. सेमी रिटायरमेंट. या, तुमच्या बघण्यात आहे कुठे अशी जागा? जागा एक काय हो, 50 मिळतील. आपण असं करू, एखादा शनिवार बघून जाऊ. चालेल. तुम्हाला नेमकी कुठे जागा हवी? म्हणजे बघा, कोकणात महाड माणगाव पर्यंत कुठेही असेल तरी चालेल. चिपळूण चालेल ना. येलो पेजेस मध्ये बघून एखाद्या लँडस्केप डिझायनरला काम देऊन टाकू. ते मी बघतो. लिव्ह इट टू मी. कधी बघायचं सांगा. आता ह्या जबाबदाऱ्यातनं मोकळं झालं की ताबडतोब निघू. जबाबदाऱ्या काय संपत नाही तो, त्या कायमच असतात. नाही, पण ज्या जबाबदाऱ्या आपण अंगावर घेतल्या आहेत त्या पार तर पाडायला हव्यात. रेशमाबद्दल म्हणतोस ना तू? आपलं तुम्ही. हे आता तू म्हटलंस तरी चालेल. पण या लहान मुलांचं हल्ली मला काय कळतच नाही. काय झालं? अरे, महत्वाचे निर्णय असे चुटकीसारखे घेऊन टाकतात. नाही तर काय. काही निर्णय असे लांबवत राहतात आणि काही लहान सहान निर्णयांवरती नुसता घोळ घालत बसतात. मग आपल्या वेळेला असं नव्हतं बरं का. छे, आपण मोठ्यांचं कसं निमूटपणे ऐकायचो आणि तसं वागायचो. हा, आता त्या मोठ्यांचं ऐकून आपलं काय वाईट झालंय का? नाही, चांगलंच झालंय. हा, आता तो काळच वेगळा होता म्हणा. मी तुला काय म्हणत होतो, अरे मला या रेशमाचं काय कळतच नाहीये. निशांत शेवटी काल मला स्पष्टपणे बोलला बरं का. काय? हेच जनरल धंद्यासंबंधी. त्याचं ते रेशमा बरोबरच टेक्सटाईल प्रोजेक्ट संपूर्ण प्लॅन म्हणे सेकंड फेज पर्यंत तयार झालेला आहे. अरे, पण ते टेक्सटाईल प्रोजेक्ट मी कधीच क्लिअर करून टाकलंय. पण मला एक कळत नाही. मी म्हणालो ना त्याला, याबद्दल सुद्धा मी म्हणालो. म्हणजे इकडचं तिकडचं बोलताना मी लग्नाचा विषय काढला त्याच्याजवळ. मग पहिल्यांदा तसं तो काही बोलला नाही, पण मी नीटपणे त्याला जेव्हा विचारलं ना त्यावेळेला शेवटी तो म्हणाला. काय म्हणाला? हे टेक्सटाईल प्रोजेक्टचं. ते टेक्सटाईल प्रोजेक्टचं आपण नंतर बघून घेऊ. लग्नाबद्दल काय म्हणाला तो? म्हणाला ना. म्हणाला तर तुम्हाला म्हणाला की रेशमाहून चांगली मुलगी मला पार्टनर म्हणून मिळेल असं मला तरी नाही वाटत, असं म्हणाला. काय म्हणतोस? असं म्हणाला? हे अभिनंदन, अभिनंदन. सेम टू यू. हॅलो, हा बोलतोय. हे बघा प्लीज, त्या केस करता तुम्ही मला वारंवार फोन करू नका. मला माहिती आहे वर्तमानपत्रात उलट सुलट बातम्या छापून येत आहेत. मे आय कम इन डॉक्टर? येस, मी आकांक्षा जोशी, पत्रकार आहे. या बसा ना. हे बघा, ज्या पेपरात छापून आलं त्याच्या संपादकाला विचारा. अहो, भानामध्येचा प्रयोग झाला की नाही हे मी काय सांगू.
मी डॉक्टर आहे, मांत्रिक नाही. काय तुम्हीच मांत्रिक आहात? मग तुम्हीच इथे या आणि माझ्यावर भानामतीचा प्रयोग करा. माफ करा डॉक्टर, तुम्ही खूप वैतागलात हे दिसतंय मला. पण मीही त्या केसच्या चौकशीसाठीच इथे आली. म्हणजे आपणच वर्तमानपत्रात बातमी दिली का? नाही डॉक्टर, मी त्या बातमीचा पाठपुरावा करत इथे आली. डॉक्टर, ती बातमी पेपरमध्ये तुम्हीही वाचलीत, पण ती बातमी सर्वस्वी ऐकीव माहिती आणि अफवांवर आधारलेली होती असं माझं स्पष्ट मत आहे. मला एक सांगा, तो बातमीदार आधी तुम्हाला भेटून गेला होता? अजिबात नाही. या उलट माझ्या स्पष्टीकरणाचं पत्रक काढून मी पेपरात दिलं, पण ते सुद्धा त्यांनी छापलं नाही. ठीक आहे, तुमच्याकडे त्या पत्रकाची एखादी प्रत असली तर मला देऊन ठेवा. ती छापली जाईल ही व्यवस्था मी करते. पण आता मला तुमच्याकडनं थोडा तपशील हवा होता, ते कुटुंब आणि तो मुलगा या सगळ्याबद्दल. माफ करा, पण काही सांगण्याआधी किंवा करण्याआधी तुम्ही काही कुठे कॅमेरा लपून ठेवलेला नाही ना? नाही, तूर्त तरी नाही. कारण तुम्ही जे काही सांगाल ते स्पष्ट आणि खरं सांगाल याचा मला विश्वास वाटतो. डॉक्टर, मला सगळ्यात पहिल्यांदा असं सांगा की हा मुलगा जो तथाकथित भानामतीमुळे भाजला, आपण सध्या याला एक ऍक्सिडेंट केस मानूया. मला असं माहिती करून घ्यायची होती की मुळात ऍक्सिडेंट केस ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केली जाते, कारण त्यानंतर त्याचं पोलीस रिपोर्टिंग होतं या सगळ्याच्या सोयीसाठी. पण तुमचं तर खाजगी नर्सिंग होम आहे, मग तुम्ही ही ऍक्सिडेंट केस तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट का करून घेतली? नाही, यू आर राईट. पण त्याचं काय झालं, माझी जरा पंचायतच झाली. कारण काळे कुटुंबियांचा मी फॅमिली डॉक्टर. आता ह्या बिचारा मुलाचा जन्म या हॉस्पिटल मधलाच, आणि त्यावेळी त्या क्षणाला त्या मुलाची अवस्था बघून मी जरा भानच हरपून गेलो. पण मग नंतर तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पोलिसांना हे कळवावं की तुम्ही एक ऍक्सिडेंट केस ऍडमिट करून घेतली तुमच्या हॉस्पिटलमध्ये? नाही, मला लक्षात आलं, पण त्यावेळी मुलाच्या मृत्यूनंतर. कारण त्यावेळी असं वाटलं की पोलिसांना रिपोर्ट करावा, पण त्यावेळी माझ्या विनंतीला त्यांच्या पालकांनी धुडकावून लावलं. का त्यांना पोलिसांच्या ससेमिऱ्याची भीती वाटत होती म्हणून? नाही, त्यांचं ठाम मत होतं की मुलाचा मृत्यू ऍक्सिडेंटमुळे झाला नाही, तर मुलाचा मृत्यू हा भानामतीमुळेच झाला. माय गॉड. आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवलात? माझ्यापुढे काही पर्यायच नव्हता, कारण मुलगा 85% भाजला होता आणि त्याला आम्ही वाचवण्याची शिकस्त केली, पण त्याचं पांघरुण इथं पुन्हा पेटलं आणि ते भानामतीमुळे. काय डॉक्टर, तुम्ही हे बोलताय? नाही, मी नाही, असं काळे कुटुंबियांचं मत आहे. पण मग हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं? म्हणजे नक्की असं सांगता येणार नाही. डॉक्टर, तुम्ही प्रत्यक्ष ते पांघरुण पेटताना पाहिलं होतं? नाही. पण मग तुम्हाला कोणी सांगितलं ते तर आठवत असेल ना? मुलाच्या वडिलांनी. आई कुठे होती आणि त्यावेळी मुलाची? त्यावेळी आई मंदिरात गेली होती नवस बोलायला. डॉक्टर, मला त्या काळे फॅमिलीचा पत्ता देऊ शकाल प्लीज? ठीक आहे, देतो. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न. डॉक्टर, तुमचा भानामतीवर विश्वास आहे? आता ज्यांचा आहे त्यांचा पत्ता तुम्हाला देतोय ना मी. अँड दॅट रिमाइंड्स मी दी शॉर्टेस्ट स्टोरी ऑफ द वर्ल्ड. जगातली सगळ्यात लहान गोष्ट तुम्हाला माहिती? नाही. 2 माणसं समोरासमोर बसून प्रवास करीत होती. एकानं दुसऱ्याला विचारलं, तुझा भूतावर विश्वास आहे? दुसरा म्हणाला की नाही, आणि दुसऱ्या क्षणी तो अदृश्य झाला. आता हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. भानामतीवर तुमचा विश्वास आहे? म्हणजे आपल्या दोघांपैकी जो अदृश्य होईल त्याचा भानामतीवर विश्वास आहे? दॅट वॉज अ व्हेरी नाईस जोक डॉक्टर. पण तूर्त मी इकडनं अदृश्य होत नाहीये, मी फक्त जातेय. आणि थँक्यू व्हेरी मच. यू आर वेलकम. क्वाईट इंटरेस्टिंग डॉक्टर, मला तुमचा स्पष्ट वक्तेपणा आवडला. पण काय कारण आहे तुम्हाला आमच्या पत्रकारितेबद्दल एवढा राग असण्याचं? नाही, त्याचं काय आकांक्षा मॅडम? डॉक्टर, एक मिनिट. तुम्ही मला आकांक्षा का म्हणत नाही? हे आहोजाहो कशाला करताय? नाही, तुम्हाला काय म्हणायचं ते मी ठरवेन. सध्या तरी मी तुम्हाला आकांक्षा मॅडमच म्हणेन, तुमच्या मुंबईच्या स्टाईलमध्ये. ॲज यू विश डॉक्टर. हा, तुम्ही मला सांगत होता तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल एवढी चीड काय? हा, काय आकांक्षा मॅडम, आता आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या सगळ्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध लोकजागृती करतो, लोक शिक्षण करतो, पण प्रेसवाले आम्हाला म्हणावा तसा सपोर्ट करत नाही.
विशेषतः अशा भानामती सारख्या प्रकरणाकडे बघताना तर काहीतरी सनसनाटी बातमी मिळेल हाच तुम्हा प्रेसवाल्यांचा उद्देश असतो. उदाहरणार्थ आता हेच बघा ना, या काळ्यांच्याकडे झालेली भानामती. डॉक्टर, तुम्ही भानामती झालेली असं म्हणताय? नाही, मी म्हणत नाहीये, हे तुम्ही प्रेसवालेच म्हणताय. हे बघा, जेव्हा भानामती झाली असं तुम्ही प्रेसवाले छापताना, तेव्हा भानामती या प्रकारावर तुमचा विश्वास आहे हेच तुम्ही त्यातनं सिद्ध करताय. हे बघा, आम्ही भानामती झाली असं कधीही म्हणत नाही, आम्ही भानामती घडली असंच नाही म्हणत असतो. नाही, मग मला असं म्हणावं लागेल की तुमचा आमच्यावरचा राग रास्तय. हो, अजून एक कारण आहे. तुम्ही बरेचदा ऐकलेल्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवून बातम्या छापता, त्या बातमीचा पुढे पाठपुरावा करत नाही. डॉक्टर, एक मिनिट. किमान माझ्यावरून तरी मी ही गोष्ट खरी आहे असं म्हणू शकणार नाही. कारण आता हेच बघा ना, या बातमीचा पाठपुरावा करत या बातमीचा छडा लावायला मी इथपर्यंत आली. नाही, तुमच्याविषयी मी म्हणत नाही आणि म्हणून तर मी तुम्हाला मदत करायला तयार झालो. मला तुम्हाला तीच विनंती करायची होती डॉक्टर. काय ह्या प्रसाद काळेच्या बाबतीत घडलेली भानामतीची केस तुमच्या मदतीशिवाय माझ्या शोध कार्याला किंवा माझ्या शोध पत्रकारितेला काही अर्थच उरणार नाहीये. त्यामुळे माझी तुम्हाला आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना ही कळकळीची विनंती आहे की होईल तेवढी मदत मला तुम्ही करा प्लीज. नाही, तुमची कळकळ मी जाणली आणि म्हणूनच मी तुम्हाला मदत करतोय. फक्त माझं एकच सांगणं असतं की अंधश्रद्धा हा एक सामाजिक प्रश्न आहे, तो सामाजिकच राहू द्या. आपल्याकडे सगळ्याच गोष्टींना राजकीय रंग दिला जातो म्हणून प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं. तुम्ही काही काळजी करू नका डॉक्टर, माझ्या बाजूने मी पूर्ण खात्री देते. अगं हो, तुझे सगळे निरोप मिळाले मला. आय एम रिअली सॉरी. अगं खरंच मला वेळ नव्हता. नोकरी आणि मी छोड दो यार. नाही ग, मी कुणाची बॉसगिरी सहनच करू शकत नाही. कविता, अगं कविता म्हणजे काय दूधवाल्याचा रत्तीब आहे का रोजच्या रोज घालायला? करते अधूनमधून, पण असं शिस्तीने नियमाने नाही जमत. माझं सध्या सगळं असंच चाललंय, बिनधास्त आयुष्य, खाओ पिओ मजा करो, हीच लाईफस्टाईल झाली आता माझी. हो, नक्की भेटूया. बरं, मी फोन करते तुला. ओके, चल बाय. कुणाला बिघडवणं चालू होतं? बिघडवणं? हो, खाओ पिओ मजा करो अशी म्हणे तुझी लाईफस्टाईल आहे आजकाल. आणि हे तो अगदी कौतुकाने सांगत होते समोरचीला. म्हणजे समोरचीला बिघडवण्यासारखंच झालं की नाही? आई, अगं या अलकाला मी काय बिघडवणार? कुठल्या तरी एका चॅनलच्या एका सिरियलची असिस्टंट डिरेक्टर आहे ती. त्यामुळे 12 महिने 13 काय बिझी असते. आज 6 महिन्यांनी कुठे फोन आला होता तिचा. अगं मग तिच्या ओळखीनं एखाद्या सिरियलचं लेखन वगैरे कर ना. आजकाल म्हणे बरा पैसा मिळतो या क्षेत्रात. आई, पैसा काय चाटायचाय? त्याच्याबरोबर नाव क्रेडिट नको मिळायला? तर तूच मला सांग ना, एवढ्या सिरियल्स येतात आणि जात, त्यातल्या एकाचं तरी नाव आपल्या लक्षात राहतं का? पण आई, कवितेचं तसं नाहीये. कवयित्री अनुष्का जोशी एक इंडिपेंडंट आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये. छान. म्हणजे मेहनत करून पैसे कमावणं याला तुम्ही पैसे चाटणं असं म्हणता का? नाही, मग तू कविता हे क्षेत्र निवडलंयस ना, ते अगदी योग्य क्षेत्र आहे. कारण ह्या क्षेत्रामध्ये पैसे कमवण्याचा मुळात प्रश्नच उद्भवत नाही, नाही का? हा, आणि काय म्हणालीस तू? इंडिपेंडंट आयडेंटिटी. सुयोग्य मार्गाने आपण जर पैसे कमवले ना, तर तीही आपल्याला आपोआप मिळते, बरं का कवयित्री अनुष्का जोशी. आई, तू ना सगळं फार सिरियसली घ्यायला लागलीस आजकाल. हो, कारण तू कुठचीच गोष्ट सिरियसली घेत नाहीयेस. अनु, हे बघ, मला तुझ्या कवितांचं कौतुक आहे, निश्चित आहे. पण त्याच्यासाठी तू काय करतेस? तुला भरपूर वाचन करायला हवं, साहित्याचा अभ्यास करायला हवा. अगं, आज आपल्या लायब्ररीमध्ये हजारो कवितांची पुस्तकं आहेत. त्याच्यापैकी तू किती वाचलीयस? अगं, त्याने प्रगल्भता येते. मला सांग, तू आजपर्यंत किती वेळा तू आपल्या लायब्ररीत आलीयस? सांग ना. आई,
तू म्हणतेस ते खरं आहे, पण आजकाल ना मला वेळच मिळत नाही मोहनमुळे. अनु, काय म्हणालीस तू? कुणामुळे? अगं मोहनमुळे. असं काय करते सई? मोहन साळगावकर. हा 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 हा, आलं लक्षात. अगं पण तो तर पोलीस खात्यात आहे. तो कुठून तुझ्यासाठी वेळ काढणार? आजकाल काढतो तो वेळ माझ्यासाठी. आई, अगं परवा तर मला त्याच्या घरी घेऊन गेला होता तो. मग मग त्यांनी माझी नलू आत्या अशी ओळख करून दिली. आता ही नलू आत्या कोण? अगं त्याची आत्या आहे. लहानपणापासून तिनेच सांभाळलंय त्याला. खूप छान आहेत हा त्या. आणि मोहननी माझी ओळख हीच ती अनुष्का जोशी जिनी माझे प्राण वाचवले अशी करून दिली. नलू आत्या आणखीन कोण कोण राहतं मोहन बरोबर? कोणी नाही. अगं नलू आत्या विधवा आहेत, त्यामुळे त्या आणि मोहन दोघच. मोहनचं राहतं घर हे स्वतःच आहे? नाही, त्याला डिपार्टमेंटने दिले. मस्त मोठं घर आहे आई. आई, पण तू हे सगळं असं का विचारतीयस? म्हणजे एखाद्या स्थळाची चौकशी करावी असं? छे छे, असं काय नाही. नाही म्हणजे नको ना आम्ही चौकशी करू एखाद्या स्थळासारखी? छे छे छे, अजिबात नको. अगं मी आणि मोहन आम्ही फक्त चांगले मित्र सध्या तरी. निशांत सुद्धा तुझा चांगला मित्र आहे. हे बघ अनु, मैत्रीत माणसानं पारदर्शक असावं. आपण दुसऱ्याला झुलवतोय असं वाटू देऊ नकोस. आई, अगं या बाबतीत माझे फंडाज एकदम क्लिअर आहेत. काय क्लिअर आहे? जाऊ दे ना, तुला नाही करणार. तू उगाच खोलात कशाला शिरतेस? चहा घेणारच का सांग, मी टाकते. चालेल. बरं, मी आधी चेंज करते मग चहा ठेवते. चालेल? आलेच. फंडाज